शीर्षक ख्रिसमसचा जादूचा दिवस। रिया वय 6 खिडकीजवळ बसली होती। बाहेर थंडी होती पण घरात उबदारपणा होता। आज ख्रिसमसची पूर्वसंध्या होती आणि रियाला फक्त तिच्या स्वप्नातील बाहुलीचे घर आठवत होते। रियाने आईबाबांनी आणलेल्या सुंदर ख्रिसमस ट्रीकडे पाहिले। त्यावर चमचमणारे दिवे आणि रंगीत गोळे होते। यावर्षी सांता नक्कीच मला हवं असलेलं बाहुलीचं घर देईल, रिया स्वतःशी म्हणाली। सगळे झोपल्यावर मध्यरात्रीनंतर रियाला खिडकीबाहेर काहीतरी गडबड जाणवली। ठकठक असा आवाज आला। रिया हळूच पलंगावरून खाली उतरली। ती दारात पोचली आणि तिने बाहेर पाहिले। तिथे सांताक्लॉज होता, लाल कोट आणि पांढरी दाढी। तो खूप आनंदी दिसत होता पण थोडा गोंधळलेलाही। अगं छोटी रिया, तू अजून जागी आहेस? सांताने हळू आवाजात विचारले। रियाला खूप आनंद झाला। हो सांता, मला तुम्हाला माझ्या बाहुलीच्या घरासाठी विचारायचे होते। सांता हसला। बाहुलीचे घर नक्कीच मिळेल, पण रिया, तू यावर्षी कोणाला आनंद दिलास? सांताने रियाच्या हातात एक छोटा साधा पण चमचमणारा पिशवी सॅक दिली। हा घे जादूचा आनंद पिशवी। ख्रिसमसची खरी जादू म्हणजे आनंद घेणे नाही तर आनंद वाटणे आहे। या पिशवीत दुसऱ्यांना दिलेल्या आनंदाच्या भावना भर। सांता म्हणाला, सकाळ होण्यापूर्वी जर तू ही पिशवी आनंदाने भरलीस तर तुला कळेल की ख्रिसमसचा अर्थ काय असतो। आणि एका क्षणात सांता छतावरून अदृश्य झाला। रियाने विचार केला आणि तिने छोटी कृती करायला सुरुवात केली। तिने घरातल्या कामवाल्या मावशींसाठी टेबलावर 2 गोड बिस्किटे ठेवली। पिशवी थोडीशी चमकली। त्यानंतर रियाने तिच्या वडिलांचे जॅकेट व्यवस्थित घडी करून ठेवले आणि आईच्या डोक्यावर हलकेच कुरवाळले। पिशवी आता पूर्णपणे सोनेरी रंगाने चमकू लागली होती। रियाच्या मनात खूप छान वाटू लागले। सकाळी रियाच्या आईबाबांनी तिला उठवले। रिया धावत ख्रिसमस ट्रीपाशी गेली। तिथे तिचे स्वप्नातील बाहुलीचे घर होते, पण रिया आता त्या पिशवीकडे पाहत होती। रियाला समजले, ख्रिसमसचा जादूचा दिवस म्हणजे भेटवस्तू मिळवणे नाही तर आपले छोटेसे प्रेम आणि दयाळूपणा इतरांना देणे। हाच सर्वात मोठा आणि खरा आनंद होता।